जेव्हा रात्रीच्या वेळेला भूक कमी असते ना, तेव्हा एवढे ऑप्शन असतात ना बनवायला की कायच सांगावं. चला मी आज पास्ता बनवते आणि बघा तुम्ही पुढे व्हिडिओ संपेपर्यंत काय काय बनलंय माझ्या घरामध्ये. तर मी पास्ता इथे उकळायला टाकते. पातेलीत पाणी घेतलं आणि पास्ता उकळायला टाकला आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे थोडं पनीर पण पडलंय. चला पनीर चिली बनवायची का? मग छोटे छोटे पनीरचे तुकडे इथे करून घेतले आणि एका बाउलमध्ये हे पनीर काढून घेतलं. माझ्याकडे हा मसाला आहे, ऑनलाईनचा मला मिळाला तर मी टॅग करून देईल, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. मी गावाकडूनच आणला होता, पनीर चिली मसाला म्हणून असतो. त्यामध्ये ना पनीर असं मिक्स करून साईडला ठेवून दिलं. बघितलं तर 2 पॅकेट उरलेले होते, ज्यामध्ये थोडी थोडी मॅगी होती. म्हटलं चला पास्ता सोबत हिला पण उकडायला घालते आणि लगेच कढई ठेवली. कांदा, टमॅटो, गाजर, बटाटा बारीक बारीक कट केला आणि परतायला ठेवलं. नंतर लक्षात आलं की अरे ह्या पद्धतीने आपण जे आहे असं बटाटाचे काप पण मस्त असे भजीसारखे बनवून घेऊ शकतो. तीच पेस्ट बनवली आणि बारीक बारीक बटाट्याचे काप केले आणि असे त्यामध्ये भिजवून ठेवलेले होते. तोवर माझं सगळं परतून पण झालं होतं पास्त्याचं सगळं आणि त्या लगेच पास्ता त्यामध्ये बनवून घेतला. आता जे पनीर भिजवत घातलेलं होतं ना आपण त्यामध्ये, ते पण मी असं तेल ठेवलं आणि मस्त तळून घेतलं. खूप छान पनीर चिली बनली होती. पण मी जर अजून कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये ऍड केलं असतं ना, अजून क्रिस्पी बनली असती. आणि पियाला असं वाटलं की मम्मा फक्त पास्ताच बनवते. जेव्हा तिला समजलं की इतके सगळे पदार्थ बनताय, मग तर ती आनंदीच झाली. आणि बनता बनता थोडा कांदा जाडसर कापला आणि तोही अशा पद्धतीने त्याची ही भजी जी आहे ती बनवून घेतली. म्हणजे बघा ना किती पदार्थ जे आहेत ते आज जेवणामध्ये बनलेले आहेत. पास्ता, मॅगी मिक्स, कांद्याची भजी, पनीर चिली आणि युनिक स्टाईलमध्ये बटाट्याची सुद्धा भजी. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.